नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पावसाळा म्हटला की आर्द्रता आली आणि आर्द्रतेमुळेच असे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात आणि यामुळे वेगवेगळे आजार हे डोक्यावर तर काढतातच, परंतु या आर्द्रतेमुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढायला लागतो आणि यामुळेच मलेरिया, चिकनगुनिया व डेंग्यू यांची लाट पसरत जाते. डास चावल्यामुळे डेंग्यूसारखा आजार आपल्याला होतो. डेंग्यू ताप हा थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्यापर्यंत पसरत नसला तरी देखील डेंग्यू ताप असलेल्या व्यक्तीला डास चावल्यानंतर संसर्ग होऊ शकतो आणि संक्रमित डास चावल्यानंतर निरोगी लोकांना देखील हा संसर्ग होऊ शकतो. म्हणून आपण असे म्हणतो की हा संसर्गजन्य आजार आहे. तर आपल्याला जरी हा संसर्ग झाला असेल तर यामुळे तीव्र वेदना होणे, सांधे दुखणे, हातपाय दुखणे, मळमळणे, सतत उलट्या होणे, पोटात भयंकर वेदना होऊन भयंकर पोट दुखणे, डोळे ओढले जाणे, तीव्र डोकेदुखी होणे आणि कधीकधी नाकातून हिरड्यांतून रक्त येऊन रक्ताच्या उलट्या देखील होतात. त्वचेवर देखील याचे परिणाम दिसतात. त्वचा फिकट, गुलाबी, थंड किंवा चिकट असे घामयुक्त दिसते. श्वास घेण्यास देखील अडचण होते व ताप देखील येतो. तर या वेदना जर होत असतील तर यासाठी तेलकट तुपकट आहार टाळावे, हलक्या फुलक्या अन्नाचं सेवन करावा. तसेच शरीरात हायड्रेशन राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, फळांचे रस, सूप यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. चहा, कॉफी, अल्कोहोल व साखरेचे प्रमाण हे कमी करून सॉफ्ट ड्रिंक देखील टाळावे आणि विश्रांती देखील जास्तीत जास्त घ्यावी. आणि यामुळे शरीरातील प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी या कमी झाल्या असतील तर यासाठी पेरू हा अगदी साधा जरी वाटत असला तरी देखील विटॅमिन सी हे भरपूर यामध्ये असते. संत्र्यात आढळणाऱ्या विटॅमिन सीच्या चौपट प्रमाणात पेरूमध्ये विटॅमिन सी आढळतो. तसेच यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संक्रमण व रोगजनकांशी लढण्याची शरीराला ताकद मिळते व शरीरातील पांढऱ्या पेशी अगदी फास्ट वाढण्यास यामुळे मदत होते. म्हणून ज्या व्यक्तींना डेंग्यू झाला असेल अशा व्यक्तींनी पेरू हे खाणे खूप महत्त्वाचे ठरते. तर ड्रॅगन फ्रूटमध्ये देखील कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, विटॅमिन, फायबर, प्रोटीन ही खनिज तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे या फळामुळे देखील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. तसेच किवीमध्ये देखील विटॅमिन सी व विटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे. तसेच यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक व यांच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील व्यवस्थित होते, शरीराला बल प्रदान होते व शरीरात नको असलेले जे घटक आहेत ते शरीरातून बाहेर फेकले जाऊन प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. तर यापैकी तिन्ही फळ तुमच्या शरीराकरता डेंग्यू झाला असेल तर खूप उपयुक्त आहेत. जे फळ तुम्हाला उपलब्ध होत असेल ते तुम्ही यासाठी खाऊ शकतात. आणि येथे आपण घेतले आहे गुळवेलीची पाने. गुळवेलीची पाने ही आपल्याला आजूबाजूच्या परिसरात सहजतेने मिळून जातात. ही तुळशीची पाने देखील याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. याप्रमाणे दोन्ही पाने प्रथम स्वच्छ धुवून घेतली की एकत्र करून मिक्सरमध्ये ही छान वाटून घ्यायची आहेत. छोट्याशा पात्रामध्ये ही वाटून घ्या. वाटण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी टाका. ही बघा, याप्रमाणे आपले ताजे रस इथे तयार झाले आहे. आपण ही गाळून देखील घेऊ शकतो, परंतु असे घेतले तरी देखील चालेल. आणि यात आपल्याला टाकायचे आहे 1 चमचा भरून मध. वही छान मिक्स करून ज्या व्यक्तींना ताप आलेला आहे, प्लेटलेट्स कमी झालेला आहे, डेंग्यू झालेला आहे, अशा व्यक्तींनी सकाळी एक वेळेस नाश्त्यानंतर व रात्री जेवणानंतर पुन्हा एक वेळेस याप्रमाणे तयार करून
सकाळी इतके मिश्रण म्हणजे अर्धा कप व रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा याप्रमाणे ताजे तयार करून ही पुन्हा पिऊन घ्यायची आहे. असे केल्यामुळे संक्रमण वाढणार तर नाहीच, ताप देखील उतरेल व डेंग्यूच्या त्रासापासून सुटका होण्यास 100% यामुळे मदत होणार आहे. तसेच ही पाने जर तुम्हाला मिळत नसतील तर या पानांऐवजी पपईच्या पानांचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात. परंतु ज्यावेळेस हवे त्यावेळेस हे ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल असा उपाय. मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील बरे वाटेल. धन्यवाद.